नमस्कार. इंक अँड एकोज बाय नीर्जमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजची कविता आहे मी लिहिलेली अनामिक नातं. हे असं अनामिक नातं लाटांचं आणि किनाऱ्याचं. हे असं अनामिक नातं लाटांचं आणि किनाऱ्याचं. ते लाटांचं किनाऱ्याला आपलंसं करून घेणं. ते लाटांचं किनाऱ्याला आपलंसं करून घेणं, पण आपलंसं करून देखील पुन्हा माघार घेणं. हे असं अनामिक नातं आकाशाचं आणि क्षितिजाचं. हे असं अनामिक नातं आकाशाचं आणि क्षितिजाचं. उंच होऊन ते आकाशाचं कुणाही समोर न झुकणं. उंच होऊन ते आकाशाचं कुणाही समोर न झुकणं, तरीही कधी त्या क्षितिजाला आपल्या कवेत सामावणं. हे असं अनामिक नातं फूल आणि फुलपाखराचं. हे असं अनामिक नातं फूल आणि फुलपाखराचं. त्या फुलपाखराचं स्वच्छंद बागडणं. त्या फुलपाखराचं स्वच्छंद बागडणं, तर कधीतरी त्या फुलाकडेच आकर्षित होऊन जाणं. हे असं अनामिक नातं पानाचं आणि दवाचं. हे असं अनामिक नातं पानाचं आणि दवाचं. हलक्या किरणांनी दवाचं विरून जाणं. हलक्या किरणांनी दवाचं क्षणापुरतंच विरून जाणं, पण त्या क्षणाकरताच पानाला ओलावा देऊन जाणं. असंच काहीसं होतं आपलं अनामिक नातं. असंच काहीसं होतं आपलं अनामिक नातं. त्या मनात दडलेल्या भावना, ते डोळ्यांच्या पापण्या आड लपलेले भाव. त्या मनात दडलेल्या भावना, ते डोळ्यांच्या पापण्या आड लपलेले भाव. ते ओठांपर्यंत येऊन थबकलेले शब्द. ते ओठांपर्यंत येऊन थबकलेले शब्द आणि आड आलेलं ते प्रारब्ध. आणि आड आलेलं ते प्रारब्ध. धन्यवाद.